ती म्हणजे पुण्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय। या स्फोटामध्ये 6 झोपड्या जळून खाक झाल्या। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये ही आगीची दुर्घटना घडली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येते। 6 झोपड्या जळून खाक झाल्यात। काही जीवितहानी झाली आहे का आणि सध्याची काय स्थिती आहे? सुदैवानं या सगळ्या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र संसार उपयोगी असलेलं मोठ्या प्रमाणात साहित्य जे आहे ते जळून खाक झालंय। 6 जणांचे संसार या घटनेनं उघड्यावर आलेत। पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातल्या आंबेडकर नगरमध्ये जी झोपडपट्टीची सगळी वस्ती आहे तिथेही आग लागल्याची घटना घडलेली होती आणि ही आगीची घटना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून 6 गाड्या तत्परतेनं घटनास्थळी पाठवल्या गेल्या। आगीवर सध्या नियंत्रण आणण्यात यश आलंय आणि जवानांनी अगदी शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणलेली मोठी दुर्घटना टळली। जी अधिक अपडेट ज्ञानेश्वर तुमच्याकडनं घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।